आहे. काय करायचं तुला? तर सकाळी उठल्या उठल्या ना असं काहीसं आमचं चालू असतं आणि मग पप्पा गेले आणि चिनूचं पण खाऊ झालं की मी त्याला बाहेर घेऊन येत असते फिरायला, कारण जेवढं फिरेल तेवढं चांगलंच आहे. आणि मग मस्त फिरलो आणि येता येता कढीपत्ता पण तोडून आणला. आणि या लेकराला ना कितीही फिरून झालं तरी घरी यायचं नसतं, तर बाहेरच चल म्हणतो फिरायला. घरी यायचं म्हटलं की इतकं जीवावर येतं ना की रडायलाच लागतो, म्हणून असं ओढून ओढून आणावं लागतं. आणि मग घरी आणल्यावर चिनूला छान फ्रेश केलं आणि तळा हाताला पायाला आणि डोक्याला मस्त सरसोचं तेल लावून थोडंसं मालिश करून घेतलं आणि मग टोपी बांधलं, परत सॉक्स घातला आणि छान टिक्का वगैरे लावून ना रेडी केलं. आणि जेवण वगैरे झालंच होतं, त्याच्यामुळे ना त्याला झोपवायचं होतं आता, म्हणून ना मग मीही झोपते त्याच्या बाजूला आणि मग मस्त असं झोपी जातो. आणि तो झोपल्यावर ना माझी बाकीची कामे असतात, ते म्हणजे घरातलं सगळं आवरायचं, म्हणजे किचनमधलं, कारण ना सकाळी हे गेल्यावर सगळं तसंच ठेवते, कारण चिन्नू उठलेला असतो म्हणजे त्याचं करून मग तो झोपल्यावर ना बाकी सर्व कामं करू म्हणून. मग इथे पटकन असं चपात्या वगैरे केल्या, किचन क्लीन केलं, नंतर भांडे वगैरे आवरले आणि हे कमाना मला आवरायचं होतं. तर संडेला काही ते झालंच नाही, म्हणून ना आज सोमवार होता म्हणून ते पूर्ण आवरून ठेवलं. आता ते मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर केले आहे सर्व, तर ते नक्की एकदा चेक करा. आणि हे बॉटल ना मी सिपर चिनूसाठी मागवलं होतं, पण त्याचा यूज काय तो करतच नाही, त्याच्यामुळे ते तसंच आहे. जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर नक्कीच कमेंट करा लिंकसाठी. आणि आम्हाला बाहेर जायचं होतं, तर असं स्वतःला गेट पण उघडता येतं. आणि मस्त संध्याकाळी ना सगळे कपडे वगैरे धुवून घातले आणि मग मी पण फ्रेश झाले आणि मस्त अशी स्वयंपाकाला इथे चालू केले होते. चला तर मग हा व्लॉग इथे एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.